शेतकरी मित्रांनो, सध्या थंडीचं वातावरण एकदम भरपूर आहे, एकदम कडाक्याची थंडी पडली आणि ह्या वर्षी पाऊस काळ जास्त झाल्यामुळं जास्त दिवस आपल्याला ही थंडी लागलेली आहे. तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये जे काय आपले ऊस शेती करणारे जे आपले शेतकरी आहेत, ह्यांच्या ऊसामध्ये फुटवा न होणे हे एक आपल्याला मेजर प्रॉब्लेम तयार झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या ऊसाला 49 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की आपण AI टेक्नॉलॉजीनं ऊसाची शेती करतो म्हणून. तर जे काही आपला शेड्यूल होता, 45व्या दिवशी फॉस्फरिक ऍसिड आणि 15 किलो युरिया, 2 किलो फॉस्फरिक ऍसिड आणि 15 किलो युरिया हे एका एकरसाठी आपल्याला ड्रीप मधून खालून सोडायचं होतं. तर हे जे शेड्यूल होता, तर मी थोडंसं गावाला गेल्यामुळे आपल्या हे 47व्या दिवशी आपण हे शेड्यूल पूर्ण केला, म्हणजे 2 दिवस फक्त लेट झाला. पण शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतात की ऊसाला फुटवे कशा प्रकारे तयार झालेले आहेत. तर हे फुटवे बघा, आज 49वा दिवस आज ऊसाला आपल्या कंप्लीट आहे. तर 49व्या दिवशी मी तुम्हाला आता मुद्दाम काही बऱ्याच जागेवरचे फुटवे तुम्हाला मी मोजून दाखवतो किंवा किती किती फुटवे निघालेले. तर इथं बघा, ह्या जागेवर बघा, हे आपला जे मेन कोंब आहे ह्याला आपण 1 धरू आणि हे 2 3 4, इथे एक 5 आलाय, हे 6वा 7 8 आणि हे एक 9. परत आणखीन इथं पण बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे मेन जे कोंब आहे हे 11वा. परत आणखीन इकडच्या वळीत पण बघू, इकडे पण बघा कसे फुटवे येतात. इथं बघा 1 2 3 4 5 आणि एक बारका आलाय 6. ह्या जागेवर बघा 1 2 3 4 5 6 आणि हे मेन जे टॉकम 7वा. तर असं बऱ्याच जागेवर काही जागेवर 7 8 6 पासून ते 15 16 पर्यंत आपल्या ऊसाला हे आता फुटवे मिळायला घेतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण फॉस्फरिक ऍसिड आणि 15 किलो युरिया हे आपल्याला सोडायचा होता. तर ते आपण शेड्यूल 47व्या दिवशी आपण पूर्ण केलेला आहे. पण मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची की फॉस्फरिक ऍसिड सोडत असताना आपल्याला जे हे फॉस्फरिक ऍसिड सोडायचंय हे लिटर मध्ये जर आपण घेतलं तर ते किलो मध्ये त्याचं वजन हे जास्त असतंय. आणि शेतकरी मित्रांनो, बरेच असे फॉस्फरिक ऍसिड येतं की जे कंपनीतल्या वापरासाठी असते आणि काही जे असते की आपल्या ह्या शेतीच्या वापरासाठी असते. तर जे काही कंपनीच्या वापरासाठी असते हे आपल्याला स्वस्तात मिळू शकते. पण शेतकरी मित्रांनो, त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आत्ता दिसणार नाहीत, काही दिवसानंतर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम दिसायला चालू होतील की जे कंपनीच्या वापरासाठी आहेत, पण आपण त्याला जर शेतीमध्ये वापरत असतो तर ह्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसायला चालू होतील. आणि जे कंपनीच्या वापरासाठी ते आपल्याला कमी किमतीमध्ये स्वस्तात पण मिळू शकते. त्याच्यामुळं कमी किमतीचं मिळालंय, स्वस्तात मिळालंय म्हणून ते वापरणं हे आपल्या शेतीसाठी योग्य नाही. आणि जर तुम्हाला ते ओळखायचं असेल तर थोडंसं जरशी काळसर कलरचं ते आतमध्ये येतंय म्हणजे. आणि हे जे असतंय फॉस्फरिक ऍसिड जे शेतीच्या उपयोगासाठी हे एकदम चांगल्या क्वालिटीचं पांढरं निथळ असं पाण्यासारखं तुम्हाला दिसणार आणि थोडंसं घट पण दिसणार. आणि ते जे कंपनीच्या वापरासाठी आहे ते आपल्याला काळसर तपकिरी अशा रंगाचं तुम्हाला ते दिसून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, असं फॉस्फरिक ऍसिड वापरत असताना ह्या गोष्टी लक्षात ठेवणं हे पण एक आपल्या गरजेचं आहे. आणि त्याच्याच बरोबर आजचं आपलं तापमान पण मी तुम्हाला दाखवून देतो की आपल्या जी AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण शेती करायला. तर हे माझ्याजवळ त्याचं एक ऍप आहे आपल्याजवळ आणि ह्या ऍपमध्ये बघा एकदम कमी तापमान आलंय, 6.43 अंश सेल्सिअस इतकं तापमान आलंय. आणि हे जे आपलं AIचं जे दाखवणारं जे मीटर आहे हे मीटर आज लाल मध्ये गेलंय, म्हणजे एकदम कमी तापमान आलंय, म्हणजे डेंजर मध्ये तापमान गेलंय. आणि ह्याच्यावरूनच आपण लक्षात घेतलंय आणि आपल्याला लक्षात येतंय किंवा फुटवे न निघणे ह्याचे कारण काय आहेत. तर इतकं तापमान कमी झालेलं आहे सध्या, तर त्याच्यामुळे हे फुटवे न येणे हे असे प्रॉब्लेम आपल्याला व्हायला लागलेत. तर शेतकरी मित्रांनो, जर समजा तुमच्या ऊसामध्ये जर असे फुटवे जर कमी येत असेल तर आपण काय केलं पाहिजे. आता ह्याच्यासाठी आपण जे आपलं सल्फर येतंय 80% WDG आणि 90% WDG ह्या दोन्ही मध्ये पण येत आहे. तर ह्या सल्फरचा आपण हे आता तुम्ही जर खत टाकत असताल तर खतासोबत टाका, नाहीतर मग ड्रीप मधून सोडायचं असलं तर ड्रीप मधून सोडा. तर ह्या अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे तुम्हाला जी पद्धत चांगली वाटेल आणि सोपी वाटेल ह्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, असं सल्फरचा वापर करा
आणि त्याच्यामुळं आपल्या शेतीचं जे आपले काही फुटवे कमी व्हायला लागले तर ते फुटव्याचा आपण फुटव्याची वाढ आपण करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक आहे त्यांनी आपल्याला जे पाणी द्यायचंय हे पाणी देण्याची वेळ आहे दुपारी पाणी द्या. ज्या शेतकऱ्याजवळ ठिबक नाही अशा शेतकऱ्यांनी पाणी थोडंसं जरा ताणून पाणी द्या, म्हणजे लय लवकर पाणी देऊ नका. आणि मित्रांनो, आपले जे ठिबक करणारे शेतकरी आहेत यांनी पण पाणी थोडं मोजकंच पाणी द्या, जास्त पाणी देऊ नका. काय व्हायला लागलंय, आपण ठिबक केलंय पण तरी पण आपण पाणी इतकं द्यायला लागलो भरमसाठ की पूर्ण ही सगळी सरी भिजायला लागली त्यांनी. मग ठिबक करून काय उपयोग आहे? आणि जर समजा तुमच्या जर लक्षात येत नसेल किंवा आपण ठिबक केलंय पण तरी पण आपल्याकडून पाणी जास्त व्हायला लागलंय, तर ह्याच्यासाठी आपल्याकडं जर कोणाला जर या टेक्नॉलॉजी जर अवलंबायची असेल, जर करायचं असेल हे जर काही, तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. मी माझा नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये द्यायला लागलो. ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर या टेक्नॉलॉजीच्या आधारे जर शेती करायची असेल आणि ते जर सेन्सर घ्यायचे असतील तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर काही चुका होत असतील तर त्या पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.